नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हे फार बरं झालं की श्री दिनेश वाघमारे जे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत, त्यांनी स्वतःचं अस्तित्व दाखवलं. किमान पक्षी ते 2 वेळेला दाखवलं. याच्या आधी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये 3च दिवसामध्ये आक्षेपांची पूर्तता करून पुढे निवडणूक प्रक्रिया राबवण्यासंदर्भामध्ये महसूलची यंत्रणा कमी पडल्यानंतर दिनेश वाघमारे यांनी संपूर्ण निकालच पुढे ढकलला. अर्थात त्याला हायकोर्ट हे पण कारणीभूत ठरलं होतं, कारण ज्या पद्धतीनं निवडणुका राज्य निवडणूक आयोगानं पुढे ढकलल्या त्या तांत्रिक कारणावरून. आणि तेव्हा राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे राज्याच्या निवडणूक आयोगाविरोधामध्ये नाराजी व्यक्त केली होती. एवढ्या नाराजीनंतर सुद्धा सनदी सेवेतला एखादा अधिकारी स्वतःचं अस्तित्व दाखवतो ही मोठीच गोष्ट म्हणावी लागेल. कारण जो एक असा पायंडा की जो संशयास्पद आहे असं खुद्द निवडणूक आयोगाला वाटतंय, अशा पायंड्या संदर्भामध्ये जे लोक बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत अशा लोकांची संपूर्ण पडताळणी करा आणि त्यांना तोपर्यंत बिनविरोध म्हणून घोषित करू नका, अशी सूचनाच राज्याच्या निवडणूक आयोगानं दिली आहे. आणि हा एक पॅटर्न आहे. ह्या पॅटर्नमध्ये कुणी जाहीरपणे असं बोलणार नाही, जसं विरोधी पक्ष म्हणतात तसं, की याच्यामध्ये कुठल्या वरिष्ठ नेत्यांचे दबाव आहेत का, कुणी आणखी काही तिकड़ीम लढवली आहे का. इतकी अशी निवडणूक की जी 10 वर्षानंतर होतीये, 2 पिढ्या म्हणजे दर 5 वर्षानंतर जी एक राजकारणातली पिढी येते ती तर पिढी गेलीच, पण दुसरी पिढी, कारण आता 10 वर्षानंतर 9 वर्षानंतर 7 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. इतक्या ईर्ष्येनं जेव्हा निवडणूक लढते आहे तेव्हा त्या पिढीनं अशा सहजासहजी निवडणुका सोडून द्याव्यात हे कदापि शक्य नाही आहे. त्यामुळे कुठल्या तरी एक्सटर्नल फोर्सेसचा दबाव आहे असं राज्याच्या निवडणूक आयोगाला वाटतं. आणि म्हणून काय झालं, कसं झालं, निवडणूक आयोग काय म्हणतोय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त बघूच नका, तर तुमचा जर लोकशाही व्यवस्थेवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या, कारण ह्याची खरोखर निष्पक्ष पडताळणी करणं खूप गरजेचं आहे. आज काय झालंय, बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतलाय. तसे आदेश त्याने दिलेत. आत्तापर्यंत जे उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यासाठी आयुक्त यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिलेत. आयुक्त म्हणजे त्या महानगरपालिकांचे आयुक्त. राज्यामध्ये जेव्हा जिल्हा परिषदांच्या आणि उर्वरित सगळ्या निवडणुका होतात तेव्हा जिल्हाधिकारी हे ह्या निवडणूक यंत्रणांचे प्रमुख असतात. महापालिकासाठी निवडणूक होत असताना महापालिका आयुक्त हे प्रमुख असतात. त्यामुळे त्यांना सांगितलं की तुम्ही स्पष्टीकरण द्या. ही चांगली गोष्ट आहे. जे बिनविरोध निवडून आलेत, ज्यांच्या विरोधातले उमेदवार होते त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव होता का, तो कसा टाकला, त्यांनी स्वतःहून माघार घेतली का, किंवा त्यांच्या फॉर्ममध्ये कुठे गडबडी होती का, या सगळ्यांचा अहवाल आयुक्तांना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागेल. तोपर्यंत बिनविरोध निवडून आलेल्यांना विजयी घोषित करू नका असं राज्याच्या निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. इंटरेस्टिंगली याच्यावरती सत्ताधारी घटक पक्षाकडनं काही लोक बोललेत. जसं की रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली इथल्या बिनविरोध निवडणुकीवर असं म्हटलं की आपण ज्या भागामध्ये निवडणूक बिनविरोध झाली आहे तिथली कारणं शोधा, म्हणजे तुम्हाला कळेल. कल्याण डोंबिवलीमध्ये महायुती झालेली आहे, तिथे वर्षानुवर्ष विरोधक कोणी शिल्लक राहिलेलं नाही. काही प्रमाणात ते खरं आहे. फक्त 3च ठिकाणी महायुतीमधले 2 घटक पक्ष शिवसेना आणि भाजप एकत्रित आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली. त्यामुळे ही शक्यता तिथे आपण गृहीत धरली तरी सुद्धा असं खूप कमी होऊ शकतं. म्हणजे एकतर रणनीतीचा भाग असावा की ज्या उमेदवारांच्या विरोधामध्ये आपल्या अपक्ष उमेदवाऱ्या दाखल केल्या त्यांना माघार घ्यायला भाग पाडा. सामदाम दंडभेद जे चाणक्य नीती आहे त्या चाणक्य नीतीचा इथे जरूर वापर झालेला असावा असं मानायला पूर्ण वाव आहे. कारण महायुतीचे 60हून अधिक उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. हे शक्य नाही आहे. 2 जेव्हा तुमच्याकडे पिढ्या राजकारणातल्या ज्या अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात लढतायत, तरुण आहेत सगळे, तर जसं हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की महापालिका निवडणुकीपूर्वीच घोडेबाजार बघायला मिळाला. पराभवाच्या भीतीनेच महायुतीने विरोधी आमदारावर दबाव आणून माघार घ्यायला भाग पाडलं. विधानसभा अध्यक्षांचं वर्तनही राज्यानं अनुभवलं. अर्थात विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत आणि मंडळींनी केलेले आरोप बिनबुडाचे तसं म्हटलं, पण त्यांनी
कोणाला तरी धमकावलं अशा बातम्या लोकसत्ता आणि वेगळ्या माध्यमामध्ये आलेल्या आहेत. आणि त्यामुळे हे कसं घडू शकतं? बघा, भाजपचे 43 लोक बिनविरोध निवडून आले. कल्याण डोंबिवलीमध्ये 14, भिवंडीमध्ये 6, पनवेलमध्ये 6, जळगावमध्ये 6, धुळ्यामध्ये 4 आणि दळगाव पॅटर्न तर इंटरेस्टिंग आहे. तिथे नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक बिनविरोध निवडून आले. त्यामुळं जे विरोधी पक्षांना वाटतं की हा यंत्रणा आणि राजकीय नेत्यांच्या कल्टचा गैरवापर आहे, ती शक्यता नाकारता येत नाही. पुणेमध्ये 2, धुळ्यामध्ये 2, पिंपरी चिंचवडमध्ये 2, अहिल्यानगरमध्ये 3 असे भारतीय जनता पार्टीचे 43 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. शिवसेना शिंदे यांचे 19 बिनविरोध निवडून आले. ठाण्यामध्ये 7, कल्याण डोंबिवलीमध्ये 6 आणि जळगावमध्ये 6. म्हणजे कल्याण डोंबिवलीची महानगरपालिका तर त्यांना आता आल्याच जमा आहे. आणि म्हणून निवडणूक बिनविरोध कशी होते त्याचे नियम पण जर आपण पाहिले तर तिथे खरी मेख आहे. विरोधी उमेदवारांनी माघार घेतली किंवा अर्ज बाद झाला तर निवडणूक बिनविरोध होते. 2च कारण आहेत. त्यांनी माघार घ्यावी, सामदाम दंडभेद, अर्ज बाद व्हावा म्हणजे प्रशासकीय हस्तक्षेप, अनेकदा किंवा खरोखर तांत्रिक चूक. अनेकदा विरोधी उमेदवारांना पैशाचं आमिष दाखवून निवडणूक बिनविरोध केली जाते, विच इज व्हेरी लाईकली. काही वेळेला धमकावून किंवा दपटशाह करून समोरच्या उमेदवारांना मागे घेण्यास भाग पाडलं जातं. महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षानं पोलीस तसेच सरकारी यंत्रणाचा दुरुपयोग केल्याचा आरोप विरोधी पक्ष सतत करतो आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच्या उमेदवाराकडून धमकावण्यात आल्याचा आरोप विरोधी उमेदवारांनी केला आहे. आणि म्हणून बिनविरोधाचा हा जो नवा पायंडा आहे तो घातक आहे. म्हणजे घसरणीचं हे आणखी नवं टोक आहे. आणि त्या टोकामुळं लोकांचा उरला विश्वास जो दिवसेंदिवस कमी होत चाललाय तो अधिकच विश्वास कमी होत जाईल. कारण महापालिका किंवा नगरपालिकामध्ये एरवी काही तुरळक प्रभागामध्ये निवडणूक बिनविरोध झाल्याची काही उदाहरणं असतात. यावर्षी उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या मुदतीत हे जे बिनविरोध आणि विशेष म्हणजे पालिकामध्ये सत्ताधारी महायुतीचे जे उमेदवार मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडून आलेत तो पायंडा आहे. आता कुणी असं म्हणेल की सत्ताधाऱ्याकडेच सर्वाधिक उमेदवारांचा कल आहे. असं असताना सत्ताधाऱ्यामधल्या मंडळींनी कोणती अशी गोम वापरली की ज्यामुळं सत्ताधारी घटक पक्षाचे एवढे लोक बिनविरोध आले ते एकदा कोणीतरी सांगायला पाहिजे असं विरोधी पक्ष म्हणतोय. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागं घेण्यावरून काही शहरामध्ये वादावादी, आरोप प्रत्यारोप झाले. अर्ज मागं घ्यावा म्हणून धमकावल्याचे आरोपही विरोधी नेत्यांनी केले होते. काही महानगरपालिकामध्ये परस्परांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले, त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. पुण्यामध्ये जे काही दृश्य बघत होतो तर ते फार अनाकलनीय होतं. लोकशाहीची थट्टा होती, निष्ठेची, तो शब्द नाही वापरणार पण निष्ठेचा बाजार झाला होता. आणि अशा वेळेला इतक्या फिअर्सली लढल्या गेलेल्या निवडणुकीमध्ये बिनविरोध कसे निघू शकतात? सत्ताधारी महायुतीला मदत होईल अशीच शासकीय यंत्रणेने भूमिका घेतल्याचा, तसंच अर्ज मागं घेण्यासाठी धाक दपटशाही आरोप केल्याचा जो आरोप विरोधी पक्ष करतायत त्याच्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघात भाजपचे 14 वगैरे हे जे बिनविरोध आलेत त्यामुळं हे जे काही घडतं आहे ते एक नवा पायंडा आहे. आणि म्हणून राज्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रमुख असलेले श्री दिनेश वाघमारे यांनी हा जो हस्तक्षेप केला आहे तो योग्य आहे. त्या हस्तक्षेपानंतर जर त्याच्यामध्ये खरोखरच प्रशासकीय यंत्रणेचा काही गैरवापर केला गेला आहे, राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केला आहे असं जर लक्षात आलं तर दिनेश वाघमारे यांना संधी आहे की जे ह्यापूर्वी देशात 1990-91 साली घडलं होतं आणि त्यानंतर ह्या देशातली आचारसंहिता काय असते, राज्याचा निवडणूक आयोग, देशाचा निवडणूक आयोग काय करू शकतो हे TN शेषन यांनी दाखवून दिलं. तशी संधी श्री वाघमारे यांच्याकडे आहे. पण जर खरोखर तसं घडलं असेल तर. पण हा जो बिनविरोधाचा नवा पायंडा पडलाय तो मात्र अत्यंत संशयास्पद आहे. ह्याबद्दल काहीही शंका बाळगण्याचं कारण नाही. डाव प्रतिडाव, पैशांचा वारेमाप वापर, धमकावणं वगैरे अशा सगळ्याच्या माध्यमातून हे सगळे बिनविरोधीचे नवे पायंडे पडले असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे. आणि त्यात तथ्य आहे. थांबूया आपण इथे.